पुणे शहरातल्या GBS म्हणजेच गुलियन बॅरे सिंड्रोम बद्दल आपण अपडेट घेऊया। पुणे शहरामध्ये GBSच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होतीये। पुणे शहरातल्या सिंहगड परिसरामध्ये GBSचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत। पुण्यामध्ये सध्या 24 तासात GBSच्या 28 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे। पुण्यामध्ये GBS रुग्णांची संख्या 72 वरनं आता 101 वरती पोहोचलेली आहे। रुग्ण आढळून आलेल्या परिसरामध्ये आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षणही करण्यात आलंय। सध्या 16 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय आणि ते व्हेंटिलेटरवरती आहेत। एकूणातच गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने गुलियन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा पुण्यामध्ये वाढताना दिसतोय। दरम्यान या संदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। हा खरं तर संसर्गजन्य आजार नाही आहे। बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते, दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या GBSचे जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळे GBS सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो। पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो। हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही। दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल, अन्य कुठली गोष्ट असेल, त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते, त्याचा तो परिणाम आहे। संसर्गजन्य रोग नाही असं आपल्याला सांगितलं जात आहे, पण आपण अधिक माहिती घेऊया। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आहे आपल्यासोबत पुण्याहून। शिवानी, सातत्याने वाढ होतीये GBSच्या पेशंट्समध्ये आणि संसर्गजन्य रोग नाही असं तर आपल्याला सातत्याने डॉक्टर्स सांगतायत, प्रशासनाकडनं पण सांगितलं जात आहे, पण मग नक्की कारण काय आहे, त्याचं मूळ काय आहे हे अजून तरी कळलंय का? पुण्यात याच आजाराची 100 पार झाली आहे। 57, 67, 73 आणि आता 101 असे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत। दूषित पाण्यामुळे हे सगळे रुग्ण वाढत आहेत असं सांगितलं जात आहे। महापालिकेनं काही अहवाल प्राप्त केलाय, त्यात या सगळ्या विहिरींमधला दूषित पाणीच नाही आहे असं सांगण्यात येत आहे। पण आपण जर आता बघितलं, आखो देखा हाल या विहिरीचा बघितला तर इथे आतमध्ये शेवाळ पसरला आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे एवढं तरी आता आपण नक्की सांगतोय। किरकिटवाडी, धायरी, सिंहगड रस्ता या सगळ्या परिसरात हे सगळे रुग्ण वाढत आहेत आणि या रुग्ण वाढत असल्यामुळे आता याचा ताण महापालिकेवर आलाय आणि अनेकांची मानसिकता देखील खराब झाली। आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत याच परिसरातले। रुग्ण वाढत आहेत, पालिका म्हणताय दूषित पाणी नाही आहे, पण आखो देखा हाल तर वेगळाच दिसतोय। आम्ही वारंवार हेच सांगत आलोय, ज्या दिवसापासून ही 32 गावापैकी जी आमची 8-10 गावं आहेत जी महापालिकेत समाविष्ट झाले तेव्हापासून जे पाणी आम्हाला येते ह्या पाण्यावर कुठेही फिल्ट्रेशन प्लॅन नाही। खडक असलेलं पाणी डायरेक्ट विहिरीमध्ये येतं, विहिरीमध्ये आल्यावर जुजबी काय ते उपचार करून त्यामध्ये दिलं जातं आहे। ते म्हणतात की ब्लिचिंग पावडर टाकून, क्लोरीन पावडर टाकून ते मला आम्ही पाठवतोय आणि पाणी शुद्ध होतं आहे, याच्यावर कुणी विश्वास ठेवू शकत नाही। तो प्रॉपर शुद्धीकरण झालं पाहिजे तसं होत नाही आहे। हे पाणी आजही आमचं दूषित आहे आणि आम्ही ते दूषित पाणी गेल्या अनेक वर्षापासून पित आहोत। दूषित पाण्यामुळे हा होतोय आजार, पण याचा महत्त्वाचं कारण म्हणजे 23 गावं महापालिकेत समाविष्ट झालं, मात्र पायाभूत सुविधा देखील या कुठल्याच गावांमध्ये नाही आहे। नांदेड गावात आपण आहोत, महापालिकेत तर गाव समाविष्ट झालं, मात्र ह्या सुविधा तर दिसत नाहीत आता, कारण त्याच सुविधा नसल्यामुळे अनेक जण मृत्यूशी आता झुंज देत आहेत। अशा अनेक सुविधा दिलेल्याच नाही आहेत, पण तात्पुरते स्वरूपाचं आता त्यांनी कामं केली पाहिजेत। जसं टॅक्स घेतात त्याच पद्धतीने यंत्रणा लावली पाहिजेत। त्याच्यापुढं नागरिकांना जागरूकता केली पाहिजे, नागरिकांशी संवाद साधला पाहिजे आणि घरोघरी जाऊन ते औषधं मोफत दिली पाहिजे। आपण जर बघितलं तर त्या दिवशी जी काही आपण बातमी दाखवली होती, या विहिरीवर साधं जाळी नव्हती किंवा आतलं सगळं शेवाळ होतं, मात्र काहीच दिवसात 2 दिवसातच इथे जाळ्या आणि हे सगळं लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय। खरं तर हे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरच हे सगळं करणं अपेक्षित होतं। आत्ता हे जाग आली आहे महापालिकेला असं दिसून येतं याच्यात। तरी प्रश्न असा आहे की संपूर्ण टॅक्स, पाणीपट्टी ही महापालिका रितसर घेते आणि खरं तर महापालिकेच्या माध्यमातून फिल्टर पाणी हे देणं गरजेचं आहे। आणि मी आता महापालिकेत 10 वर्ष काम केलं आहे। महापालिकेने किमान 5 ते 7 किलोमीटर पुढं पाणी देणं गरजेचं आहे। तर महापालिकेने हे जे प्लांट जे आत्ता ह्याच्यावरती चालू आहे हे पाणी जे न फिल्टर करता पाणी देत आहेत, त्यामुळे आता 100 पेक्षा जास्त रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत आणि त्यातले
14 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. एवढंच नाही तर हे दूषित पाणी या नागरिकांना पुरवलं जात आहे आणि या दूषित पाण्यामुळेच हा आजार पसरत असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. पूर्वी धन्यवाद शिवानी. एकंदरीत परिस्थिती थोडीशी लवकरच हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा एक आवाहन करूया पुण्यातल्या नागरिकांना सुद्धा की आपण काळजी घ्यावी, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण हळूहळू या संपूर्ण रोगाचे परिणाम आणखीन गंभीर व्हायला लागलेत. धन्यवाद शिवानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.